महाराष्ट्र बिहार या राज्यातून भाजप हद्दपार होणार असून कर्नाटक ही त्यांच्याकडे राहणार नसल्याचं भाकीत काँग्रेस पक्षाचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी ठाण्यात केले आहे। तर अबकी बार 400 पार म्हणणारे भाजप सरकार आले तर डिझेल आणि पेट्रोलचे दर हे निश्चितच 40 पार होतील अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे। याशिवाय महाराष्ट्रातच नाही तर देशातही चित्र बदलत असल्याचंही त्यांनी सांगितलं। शनिवारी 16 मार्च रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाणे शहरातून मुंबईकडे रवाना होणार आहे। या यात्रेनिमित्त ही यात्रा यशस्वी व्हावी यासाठी शुक्रवारी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार तसेच काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक काँग्रेसचे पदाधिकारी ठाण्यात आले होते। यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वरील भाकीत केलं। आता जे दिसतंय त्यात बदलाचे वारे दिसतायत। याच दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला राहिलेला नाही, बदनामी करून बळकवलेले किल्ले हे साफ होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। पक्ष फोडून नेते पळून ज्यांनी या राज्याच्या अस्मितेला डाग लावला त्यांच्या उरात या यात्रेने धडकी भरली असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर भाजप सत्तेपासून दूर आहे त्यामुळे त्यांना जागा कुठून मिळणार असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। राहुल गांधींची मुंबईत सभा होणार आहे। दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता होत असताना त्यानिमित्तानं मुंबई शिवाजी पार्क येथे होणारी सभा ही जोरातच होईल। या सभेला इंडिया आघाडीमधील 15 मित्र पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहे। यामध्ये तेजस्वी यादव, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, शरद पवार आदी उपस्थित राहणार आहे। ही यात्रा यशस्वी होणार आणि देशात बदल निश्चितच होणार असंही त्यांनी म्हटलंय। शक्ती प्रदर्शन आहे। महाराष्ट्रात देशात चित्र बदललेलं आहे आणि तो हे सगळे किल्ले आणि भविष्यात जे काही आता सगळं दिसते त्यात बदलाचे वारे झपाट्याने वाहताना दिसत आहेत। त्यामुळे फालेकिल्ले वगैरे काही राहिले नाहीत। हे बेईमानी करून बळकवलेले किल्ले आहेत ते साफ करण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच होणार। या ठिकाणी राहुलजींची यात्रा उद्याला दुपारी इथे पोहोचते आहे। सकाळी या यात्रेची सुरुवात भिवंडीवरून होते आहे। भिवंडी, मुंब्रा, ठाणे शहर आणि या ठिकाणी लंचचा कार्यक्रम किंवा कार्यकर्त्यांचा एक रेस्ट म्हणून या ठिकाणी होणार आहे। ही यात्रा सफल होण्यासाठी वर्षाताई आणि आमच्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत ते शिंदे जे आहेत, सावंत आहेत, सचिन सावंत आणि आमचे सर्व काँग्रेसचे नेते झपाट्याने आणि जोमात कामाला लागलेले आहेत। तिथली सभा तर जोरात होणारच, कुठली आपल्या शिवाजी पार्कमधली। त्यामध्ये अनेक पक्षाचे नेते आमच्या इंडियातील आघाडीतील पक्षाचे जवळपास 15 आमचे विविध अलायन्स पार्टनर आहेत ते सगळे तिकडे उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये तेजस्वी यादव आहेत, स्टॅलिन जे आहेत, आमचे अखिलेशजी यादव आहेत। अशा 15 पक्षाच्या आमच्या इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत त्यांचे सर्व नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार। उद्धवजी ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि राज्यातील आमचे जे काही आघाडीतील घटक पक्ष आहेत त्यांना सुद्धा आम्ही पाचारण केलेलं आहे, निमंत्रण दिलेलं आहे आणि ही यात्रा प्रचंड सक्सेस झाली। बदल निश्चित आहे देशामध्ये। काल तुम्ही सर्वे सकाळचा पाहिला आहे। महाराष्ट्रात आघाडीला जवळपास 31 जागा महाराष्ट्रात मिळतील असा अंदाज सकाळच्या सर्वेने दाखवलेला आहे आणि ते किती बनावट सर्वे इतरांचे वोटर्स वगैरे दाखवतील त्यामध्ये सुद्धा बहुमतापासून भारतीय जनता पक्ष दूर आहे हे कालच्या याच्यातून दिसलेलं आहे। तो आकडा जरी फुगवून दाखवला 411चा तो त्यांच्या मला वाटतं की एनडीएच्या घटक पक्ष इंडियाचे पार्टनर्सचा आकडा सोबत धरून दाखवला आहे। पण भाजपला मात्र काल दाखवताना 349च जागा भारतीय जनता पक्षाच्या स्वतंत्र दाखवल्या आणि त्यापेक्षा कमी होणार आहेत। हे 250च्या पुढं आपल्या 200च्या पुढं जाऊ शकतील आहे पण आम्हाला त्याच्याबद्दल पडायचं नाही। आम्हाला आमचे हे तानाशाही सरकार या सत्तेतून हाकलणं हा उद्देशाने राहुलजी ज्या यात्रा करतायत आणि या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी करतायत
या देशातील दुभंगलेली मनं जोडण्याचं काम करण्याचं काम राहुलजी करत आहेत आणि म्हणून मला वाटतं की ही यात्रा अत्यंत सफल प्रवास करून जवळपास 6,700 किलोमीटरचा प्रवास करून 15 राज्य 110 जिल्हे एवढा मोठा लांबचा प्रवास करून यात्रा आता मुंबईत उद्याला पोहोचते आहे आणि त्याच्या स्वागताची जय्यत तयारी हजारो लोक उत्सुक आहेत या यात्रेचं स्वागत करायसाठी ती तुम्हाला उद्या दिसेल आणि मुंबईमधल्या जे पक्ष फोडून माणसं फोडून इतर पक्षातील नेते पळवून ज्यांनी हा राज्याला हे राज्य पुरोगामी राज्याच्या अस्मितेला जो काही डाग लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या उरामध्ये धडकी भरेल अशा प्रकारची ही यात्रा असणार आहे. सर, निवडणुकी अगोदर विरोधक संपवण्याचं काम जे आहे ते मोदी करत आहेत. का वाटतं एकंदरीत अशोक चव्हाण असतील असे अनेक लोक जे आहेत ते निवडणुकीच्या अगोदर देखील जातील आणि जाण्याच्या वाटेवरती देखील आहे? नाही, हे सगळे आमचे कोणी काही गेले तरी कालचा सर्वे हा बनावट होता तुम्हाला दिसलं आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर आहे. ते 350 दाखवत आहे, 400 दाखवत आहेत. येणार कुठून? जे काही दिसतं आहे येणार कुठून? अनेक राज्यामध्ये ते मागे पडले आहेत. बिहारमध्ये मागे आहेत. महाराष्ट्रात तर त्यांचा पूर्ण महाराष्ट्रातून हद्दपार होण्याच्या तयारीत आहेत. कर्नाटकामध्ये मागे आहेत. UPमध्ये पाहिजे ती परिस्थिती नाही. त्यामुळं यांना 400 पार काय म्हणायचं? 100 होणार नाही ती परिस्थिती आहे आणि 400 पारचा नारा. 400 पार यांना पेट्रोल 400 पार होगा, डीजल 400 पार होगा, हम आएंगे तो असं सांगायचं आहे कदाचित. त्यांना हे दाखवायचं असेल की हम आएंगे तो डीजल भी 400 पार करेंगे, पेट्रोल भी 400 पार करेंगे अशा पद्धतीने ते म्हणतील. पण मला 350 400 आकडा दाखवून फसवणूक करतायत. देशातील जनतेने ठरवलं आहे आणि त्याचा निकाल तो तुम्हाला मिळणार आहे. महायुतीतील आमदारांना भाजपकडे येता येईल का असा सवालाचा उपस्थित आहे. राष्ट्रवादीच्या एका आमदारांनी असं सांगितले नाव न घेता भारतीय जनता पार्टीतून आम्हाला काढण्यासाठी शरद पवारांवर टीका करा, ठाकरेंवर टीका करा, पण आम्ही नम्रपणे त्या स्वीकारतो. त्याशिवाय यांच्यापाशी उरलं काय? राहुलजीवर किती टीका करतायत. छोट्या छोट्या गोष्टीवर जर न झालेल्या गोष्टीला त्यांची सोशल मीडिया राहुलजींना ट्रोल करते आहे. पण संयमी नेता आमचा हे सगळं सहन करतो आहे ना. देश जोडण्यासाठी, देशाचं विभाजन होऊ नये यासाठी, देश अखंड राहावा, देशातील जनता सर्व धर्मांचा सन्मान आदर व्हावा यासाठी लोकशाही टिकावी यासाठी आम्ही सगळे टीका सहन करतो आहोत. काही लोक आता प्रामाणिक आहेत तिकडे गेलेले. त्यांना वाटतं की कितीही सांगितलं तरी आपण आपल्या मर्यादित राहून बोलावं. पण हे सुसाट जी काही यांची टीका करण्याची पद्धत आहे, खालच्या पातळीवरची पद्धत आहे, याला जनता कंटाळली आहे आणि आता नक्की याचा उत्तर जनता मतदान पेटीतून देईल. सर, राजू पारवे जे नागपूरचे आमदार आहेत त्यांनी काल फडणवीसांची भेट घेतलेली आहे आणि दुसरीकडे आज पहाटेपासूनच पेट्रोल आणि डिझेलचे भाव देखील टाकतात. राजू पारवे जे काही काँग्रेसचे नागपूरचे आमदार आहेत त्यांनी फडणवीसांची काल नागपूरमध्ये भेट घेतलेली आहे. तुमच्यापर्यंत काय माहिती आली? हो, आता उपमुख्यमंत्र्यांची भेट आम्ही पण घेतो.